नमस्कार सर्वांना. तर हा आहे आपल्या जत्रेचा दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी चहा नाश्ता वगैरे घेऊन मी बसली. आपली कंप्लीट झालेली ऑर्डर पिशवीमध्ये पॅक करत होती. ही आपली फर्स्ट ब्राईड आहे. दोन ब्राईडच्या ऑर्डर आज मला द्यायच्या होत्या. तर ही फर्स्ट ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि ही आहे दुसरी ऑर्डर. आता दुसऱ्या ब्राईडची जवळजवळ 3-4 ड्रेस होते. हा आहे तिचा फर्स्ट ड्रेस जो मी कंप्लीट केलेला हल्दी आउटफिट आहे. आणि हा आहे लग्नाच्या घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. लग्नाचा घागरा पण दिलेला स्टिच करायला. आणि हा आहे आय थिंक पापड्यांचा आउटफिट आहे, फिश कट. खूप सुंदर झालेले तिन्ही आउटफिट हे बघू शकता. आणि हा अजून एक ड्रेस आहे तिचा. हा लग्नाच्या दिवशी सकाळी काहीतरी घालायचा आहे असा काहीतरी पॅटर्न आहे हा. एक साईडला असं मस्त पेस्टिंग वगैरे करून एक साईडला असं हा पॅटर्न आहे आणि दुसऱ्या साईडला असं दुपट्ट्यासारखा असा दुपट्टा असा अटॅच होता, म्हणजे अटॅचच केलेला ब्लाऊजला. आणि हा त्याच्यावर अम्ब्रेला स्कर्ट शिवलेला. आता अम्ब्रेला स्कर्टमध्ये नॉर्मल स्कर्ट शिवलेला, त्याच्यामध्ये कॅनचा स्कर्ट वेगळा शिवलेला मी. आणि हा आहे ब्राईडचा लग्नाचा ब्लाऊज. आय थिंक तो नऊवारीवरचा ब्लाऊज असेल. आणि नंतर एम्ब्रॉयडरीची पण ऑर्डर होती, तर तेच ब्लाऊज आखला आणि इकडे आम्ही ब्राईडचे कपडे पॅक केले. आणि जाताना म्हणजे एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज घेऊन जायचे होते, जाताना मग तसंच क्लायंटचे कपडे द्यायचे होते आम्हाला हे. तर तेच आम्ही दोघे पिशवीत भरत आहोत. इकडे जाम घाई चाललेली आमची इकडे. नंतर सगळ्या ऑर्डर घेऊन आम्ही निघालो देण्यासाठी. इकडे बाबूला पण घेऊन निघालेलो, कारण की बेबोला ठेवलेली घरी बाबांकडे. नंतर ब्लाऊज देऊन आलो आम्ही एम्ब्रॉयडरीचा. आणि रस्त्यातच क्लायंटची ऑर्डर आम्ही देऊन टाकली ही. आणि नंतर आम्ही आलो घरी. बघू शकता इकडे हे बघा, दिवसा आमची जत्रा अशी दिसते. आणि नंतर आहे ना संध्याकाळी जेवणाची तयारी आम्ही सुरू केली. मम्मी पप्पाच येणार होते जेवायला. यंदा मी कोणाला असं बोलवलंच नाही जेवायला, कारण की खूप घाई होती. नंतर हे बघा, आमच्या मॅडमचं पोट काय भरलं नव्हतं दिवसभर जत्रेत फिरून. आता परत जायचं होतं. शेजारच्या ताईसा निघालेल्या जायला, त्यांच्यासोबत परत गेली. आणि इकडे नंतर आहे ना आम्ही जेवणं वगैरे आटपली आमची. मम्मीसा येऊन गेली जेवून वगैरे. आणि नंतर आम्ही रात्री आय थिंक 11:30ला निघालो. आता हे कालच्यासारखं सगळ्या राईड यांनी रिपीट केलेल्या पोरांनी. हे बघा, आमच्या मॅडमला किती हाऊस आहे. यज्ञेशाने ती बसली आहे बघा, एवढ्या मोठ्या पालण्यात ती बसलेली. आणि नंतर आम्ही गेलो घरी. इकडे पोरांनी वगैरे जेवून घेतलं. आणि असा होता आमचा असा दिवस.